Dear student, in the last video we have started the lesson 1.1 and astrologer's day. In the first video we just introduced you about the writer in short, and in today's video we are going to start the real lesson and astrologer's day. एका ज्योतिषाचा दिवस कसा असतो त्याबद्दल लेखकानं अतिशय छान पद्धतीनं आपल्यासमोर त्याच्या दिवसाचं वर्णन केलेलं आहे. अँड ॲस्ट्रॉलॉजर्स डे. पंक्च्युअली ॲट मिड डे ही ओपन हिज बॅग अँड स्प्रेड आउट हिज प्रोफेशनल इक्विपमेंट विच कन्सिस्टेड ऑफ डझन कॉरी शेल्स. म्हणजे त्याची जी बॅग आहे त्याच्या साहित्यामध्ये काय काय आहे त्याचं वर्णन केलेलं आहे लेखकानं. विच कन्सिस्टेड ऑफ डझन कॉरी शेल्स, स्क्वेअर पील्स ऑफ cloth with obscure mystic chart on it, a notebook and a bundle of palmera writing, his forehead resplendent with sacred ash. त्याच्या कपाळावरती असे पट्टे ओढलेले आहेत. रिस्प्लेंडेंट मीन्स ब्राईट, dazzling and impressive in this way. Cowrie shells means a sea animal. Cowrie न्यू वर्ड्स आहेत, त्याचं मिनिंग आपल्याला इथं दिलेलं आहे व्होकॅबलरीमध्ये, ते बघा. तर त्या ज्योतिषाच्या कपाळावरती असे पट्टे ओढलेले आहेत. त्याचा सॅक्रेड ॲश आहे ती. हिज फोरहेड वॉज रिस्प्लेंडेंट विथ सॅक्रेड ॲश अँड वर्मिलियन अँड हिज आईज स्पार्कल विथ अ शार्प ॲबनॉर्मल ग्लीम विच वॉज रिअली अँड ऑब्स्क्युअर ऑफ अ कंटिन्युअल सर्चिंग लुक फॉर कस्टमर्स, but which his simple clients took to be a prophetic light and felt comforted. The power of that astrologer, his eyes, was considerably enhanced by their positioning, placed as they were between the painted forehead and the dark whiskers which streamed down his cheeks. Even a half-wit's eyes would sparkle in such a setting. To crown the effect, that astrologer, he wound a saffron colored turban. त्यानं त्याच्या डोक्याला एक फेटा बांधलेला आहे सॅफ्रॉन कलरचा. ही वूंड अ सॅफ्रॉन कलर्ड टर्बन अराउंड हिज हेड. धिस कलर स्कीम नेवर फेल्ड. आणि त्यानं हे सगळं जे दिवसभरामध्ये काम करण्यासाठी केलेलं आहे, धिस कलर स्कीम इट नेवर फेल्ड. People were attracted towards that astrologer. That astrologer sat under the boughs of spreading tamarind tree which flanked a path running through द टाऊन हॉल पार्क. टाऊन हॉल पार्कच्या बाजूला असणाऱ्या टॅमरिंड ट्री जे आहेत, म्हणजे चिंचेची जी झाडं आहेत, त्याच्या शेजारी त्याच्या खाली तो बसलेला आहे. ही सॅट अंडर द बॉक्स ऑफ अ स्प्रेडिंग टॅमरिन ट्री. टॅमरिन ट्री म्हणजे चिंचेचं झाड, त्याच्या खाली तो बसलेला आहे. विच फ्लँक्ड अ पाथ रनिंग थ्रू द टाऊन हॉल पार्क. आणि तिथून जाणारा जो रस्ता आहे तो टाऊन हॉल पार्कला जाणारा रस्ता आहे. म्हणजे तिथं लोकांची गर्दी खूप आहे. अशा गर्दीच्या कॉर्नरला तो बसलेला आहे. आणि त्यामुळे त्याचे बसण्याचं जे ठिकाण त्यानं जे निवडलेलं आहे ते अतिशय त्याच्या व्यवसायासाठी योग्य असं मानलं जातं. अशा ठिकाणी तो बसलेला आहे. इट वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. अनेक कारणं आहेत. हे जे ठिकाण आहे टॅम्बरिन ट्रीच्या खाली त्या कॉर्नरला तो बसलेला आहे. दॅट प्लेस वॉज अ रिमार्केबल प्लेस इन मेनी वेज. व्हाय दॅट प्लेस इज रिमार्केबल? लिसन. A surging crowd was always moving up and down this narrow road from morning till night. सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते ज्या ठिकाणावरती लोकांची गर्दी काही हटत नाही. ये जा करणारे लोक त्या ठिकाणी भरपूर आहेत, कारण टाऊन हॉल पार्कला जाणारा तो रस्ता आहे. सो बाय मेनी वेज दिस क्राऊड वॉज ऑलवेज मुव्हिंग अप अँड डाऊन फ्रॉम दिस प्लेस अँड दिस नॅरो रोड. अतिशय नॅरो अशा पद्धतीचा, चिंचोळा अशा पद्धतीचा जो रस्ता आहे, परंतु गर्दी खूप आहे त्या ठिकाणी. आणि त्या ठिकाणी
डिफरंट टाईप्स ऑफ ॲक्युपेशन्स. असे वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक त्या ठिकाणी आपले व्यवसाय थाटलेले आहेत. कोण आहे त्याच्यामध्ये बघा, अ व्हरायटी ऑफ ट्रेड्स अँड ॲक्युपेशन्स वॉज रिस्प्लेंडेंट रिप्रेझेंटेड ऑल अलॉंग इट्स वे. कोण आहे तिथं? मेडिसिन सेलर्स, सेलर्स ऑफ स्टोलन हार्डवेअर अँड जंक, मॅजिशियन्स, अबो ऑल अँड ऑक्शनियर ऑफ चीप क्लोथ. स्वस्तमधले कपडे असणारे लोक, मेडिसिनवाले आहेत, हार्डवेअरवाले आहेत, स्टोलन हार्डवेअर चोरीचा माल असेल असे लोक आहेत. नेक्स्ट टू हिम इन व्हॉइसिफेरोसनेस केम अ वेंडर ऑफ फ्राईड ग्राउंडनट हू गेव हिज वेअर अ फॅन्सी नेम ईच डे. म्हणजे ज्या शेंगा असतात त्या शेंगा भाजून देणारा एक त्या ठिकाणी व्हॉइसिफेरोसनेस आहे, त्याने आपला व्यवसाय थाटलेला आहे. कॉलिंग इट अ बॉम्बे आईस्क्रीम वन डे अँड ऑन द नेक्स्ट डेली आलमंड अँड ऑन द थर्ड राजाज डेलिकसी. ही गेव डिफरंट नेम्स टू हिज wares and so on and so forth, and people flocked to him. And that vociferousness came vendor of fried groundnut who gave his wares fancy names like Bombay ice cream, Raja's delicacy, and Delhi almond. A considerable portion of this crowd dallied before the astrologers too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. Half the enchant of the place was due to the fact that it did not have the benefit. A considerable portion of this crowd dallied before the astrologers too. The astrologer transacted his business by the light of a flare which crackled and smoked up above the groundnut heap nearby. हा जो ज्योतिषी आहे तो त्याच्या बाजूला जो काही ग्राउंडनेट वंडर आहे त्याच्या लाईटवरती त्यानं उजेड त्या व्यवसायासाठी मांडलेला आहे. हाफ द एन्चॅन्टमेंट ऑफ द प्लेस वॉज ड्यू टू द फॅक्ट दॅट इट डिड नॉट हॅव द बेनिफिट ऑफ म्युन्सिपल लाईटनिंग. त्या ठिकाणी म्युन्सिपल लाईटनिंग नाही आहे उपलब्ध. द प्लेस वॉज lit up by shop lights. What do you mean by enchantment? Enchantment means magical effect or a charm. That is means enchantment. One or two had hissing gas lights. Some had naked flares stuck on poles. Some were lit up by the old cycle lamps, and one or two, like the astrologer, managed without the lights of their own. It was a bewildering means confusing or baffling. It was a bewildering crisscross of light rays and moving shadows. This suited the astrologers very well. म्हणजे कधी त्या ठिकाणी लाईट येत होती, कधी जात होती, कधी अंधार, कधी उजेड, अशा पद्धतीच्या ठिकाणी हा ॲस्ट्रॉलॉजर बसलेला आहे. फॉर द सिम्पल रिझन अँड धिस कलर स्कीम is suited to astrologer's business very well, because the simple reason is there that he had not in the least intended to be an astrologer when he began life, and he knew no more of what was going to happen to others than he knew that what was going to happen to himself next minute. He was as much a stranger to the stars as were his innocent customers. Yet he said things which pleased and astonished everyone. That was more a matter of study, practice and shrewd guesswork. तो हे जे सगळं करत होता तो म्हणजे तो काही जन्मानं तो ज्योतिषी नाही, योगायोगानं ज्योतिषी बनलेला आहे. इट वॉज अ स्टडी. त्याने माणसाच्या स्वभावाचा त्यानं अभ्यास केलेला होता, त्यानं त्याचं प्रॅक्टिस केलेलं होतं, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रीड गेसवर्क हा जो आहे त्यामुळे तो त्या बिझनेसमध्ये यशस्वी झालेला होता. श्रीड गेसवर्क, श्रीड मीन्स गुड ॲट जजिंग पीपल, क्लेवर. लोकांचं त्यानं स्वभावाचा अभ्यास केलेला होता, मानवी स्वभावाचा त्यानं अभ्यास केलेला होता. सो ऑल दिस सेम इट वॉज ॲज मच ॲन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर, अँड ही डिझर्वड द वेजेस ही कॅरीड होम
ॲट द एंड ऑफ द डे. आणि म्हणूनच या सगळ्या गोष्टी हे लक्षात ठेवण्यासारखं आहे. लक्षात घ्या की हा जो ज्योतिषी आहे तो त्या ॲस्ट्रॉलॉजीमध्ये कशा पद्धतीनं तो यशस्वी झालेला आहे किंवा तो कशा पद्धतीनं लोकांचं भविष्य सांगतो, तर तो म्हणजे त्याचा मॅटर ऑफ स्टडी आहे, त्या ॲस्ट्रॉलॉजीचं प्रॅक्टिस आहे आणि स्यूड गेसवर्क जो आहे तो आहे. ऑल दी सेम इट वॉज ॲज मच अन ऑनेस्ट मॅन्स लेबर ॲज एनी अदर अँड ही डिझर्व द वेजेस ही कॅरीड होम ॲट द एंड ऑफ द डे. आणि त्यामुळे त्याला दिवसाच्या तो ज्यावेळेला व्यवसाय बंद करतो त्यावेळेला त्याला पोटभर त्याचं कुटुंब चालेल इतका पैसा त्याला मिळत होता. ओके स्टुडंट, टुडे वी स्टॉप हिअर.